विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आवाज येतोय? चला लवकर लवकर जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. जय हिंद, नमस्कार, राम राम, गुड इव्हनिंग. काय म्हणतोय पाऊस? मस्त चालू आहे सगळं मोसम. 8 तास उन्हाळा, 8 तास पावसाळा, 8 तास हिवाळा. चला लवकर लवकर जॉईन करा. जी के सामान्य ज्ञान ही जी एक सिरीज चालू करण्यात आलेली आहे राजमुद्रा अकॅडमी लातूरच्या वतीनं. येणाऱ्या सर्व सेवा परीक्षा, विशेषतः पोलीस भरती, वनरक्षक या सर्व ठिकाणी हे सामान्य ज्ञान जे 25 मार्कासाठीचा घटक आहे तो 25 मार्कासाठीचा घटक आपण कव्हर करणार आहोत. शक्यतो आपलं टार्गेट तुम्हाला आउट ऑफ मार्क कसे मिळतील या दृष्टिकोनातूनच आहे. ओके, चला लवकर लवकर जॉईन व्हा. सचिनराव थँक्यू. चला येणारे विद्यार्थी येत राहतील. मी पहिल्या प्रश्नापासून सुरू करतो. हां सूरज भाऊ, कसं आहे? सगळं जबरदस्त चालू आहे म्हणा की. नंबर एक कसं काम आहे? नंबर 1 काम आहे. जे विद्यार्थी विशेषतः शहरामध्ये येऊ शकत नाहीत अशा मित्रांपर्यंत सुद्धा लिंक शेअर करा. गावाकडले जे तुमचे ग्रुप असतील, जे विद्यार्थी गावात राहून पोलीस भरतीची वगैरे तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत आपली लिंक पोहोचली पाहिजे. ठीक, चला गुड इव्हनिंग ऑल. योगेशजी गुड इव्हनिंग. चला आणखीन एकला 2 मिनिट वेट करतो. चला चालेल. खूप पाऊस झाला, पाऊस खूपच आहे. माझ्या माहितीनुसार हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल. सगळीकडे टकाटक कार्यक्रम. ओके, 3 ते 6च्या बॅचचे आहात का म्हणतो, कारण टकाटक हा शब्द 3 ते 6च्याच बॅचमध्ये चालतो. लय भारी सर. ओकेमध्ये चालू करू. आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. आजचा जो पहिला प्रश्न आहे मोरे सरांनी चालू केलं होतं. मोरे सरांनी इतिहास भूगोल कव्हर केलेला आहे, त्यामध्ये नो डाऊट्स. तुम्हाला नियमाप्रमाणे माहीत असेल की शक्यतो आपले लेक्चर्स करत असताना तुम्ही एक नोटबुक घेऊन बसत जावा आणि जितकं काही रनिंगमध्ये लिहून घेता येतं 1 लायनर क्वेश्चन ते लिहून घेत चला. ओके. फ्युचर कॉप्स लातूर पॅटर्न सुरू करा. हॅलो राजूभाई, काही अडचण नाही. गुड इव्हनिंग ऑल. ओके, तर आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ठीक, इकडे गेलं का? ओके, तर पहिला प्रश्न आहे. चला स्क्रीन सर्वांना दिसत आहे, काही अडचण नाही आहे, आवाज येत आहे. तर पहिला प्रश्न आपण विज्ञानपासून सुरुवात करणार आहोत. ठीक, तर पहिला प्रश्न आहे डेसिबल या एककाने काय मोजतात? पर्याय क्रमांक 1 ध्वनीची तीव्रता, पर्याय क्रमांक 2 प्रकाशाची तीव्रता, पर्याय क्रमांक 3 समुद्राची खोली आणि पर्याय क्रमांक 4 विद्युत बल. चला लवकर लवकर उत्तर मेन्शन करायचं आहे. आजचं पहिलं लेक्चर आहे विज्ञानचं, यामुळं थोडंसं सोप्या भाषेत सोपे प्रश्न घेऊन आपण जाणार आहोत. तुमचा एकही मार्क जाणार नाही या हिशोबाने आपण घेतलेला आहे. चला, बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक 1 ध्वनी तीव्रता देत आहेत, काही अडचण नाही. प्रश्न तसा सोपा आहे. सुरुवात सोप्यापासूनच करायची असते आणि सोप्याकडून कुठे जायचं आपल्याला? अवघड गोष्टीकडे जायचं. चला, तर यासोबत जे बाकीची माहिती लिहून देत आहे ते सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ठीक, चलो. नरूभाईचं काय बघा एकदा. सचिनराव, नरूभाई काहीतरी मंडळात तुमचं नाव गेलेत. ठीक, चला लवकर लवकर लिंक शेअर करा, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या. तर बघा, प्रश्न क्रमांक 1चं उत्तर काय या अगोदर थोडंसं तुम्हाला माहिती देतो. हे जे विद्युत बल आहे, बलाचं एकक तुम्हाला माहीत असावं. जर तुम्ही MKS युनिटमध्ये मोजलात तर ते मात्र न्यूटन आहे, आणि जर CGS युनिटमध्ये मोजलात तर ते मात्र काय आहे? तर CGS युनिटमध्ये डाईन आहे. एकक मोजण्याच्या 2 पद्धती असतात, ज्याला आपण जनरली एक असते MKS पद्धत आणि दुसरी असते CGS पद्धत. पण एक एक्स्ट्रा इथं माहीत असावं म्हणून सांगून जात आहे. बलाचं MKS युनिट आहे न्यूटन आणि CGS युनिट आहे डाईन. यानंतर आहे समुद्राची खोली. आपण कोणत्या एककामध्ये मोजतो? फॅदम एककामध्ये मोजतो. कोणत्या एककामध्ये मोजतो? फॅदम एककामध्ये. यासोबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कोणती लक्षात ठेवायची आहे? तर समुद्राची खोली मोजण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरतात त्या तंत्रज्ञानावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
तर लक्षात ठेवा, समुद्राची खोली मोजण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरतात ते आहे सोनार तंत्रज्ञान. कोणतं तंत्रज्ञान आहे? सोनार तंत्रज्ञान. यानंतर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठीचं जे एकक आहे ते आहे कॅन्डेला. कोणतं आहे? कॅन्डेला. चला, तुम्हाला हे माहिती नोटबुकमध्ये नोट करून घ्यायची आहे. प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक काय आहे? कॅन्डेला आहे. ठीक. चला, मध्ये मध्ये मी जे प्रश्न विचारत आहे त्या प्रश्नाचे पण उत्तर देत चला, जसं की राजू सरने दिलेलं आहे एक्स्ट्रा माहिती. आणि एक लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना लाईव्हमध्ये आता पाहत आहेत, ज्यांना कुणाला जास्ती माहिती आहे एखाद्या प्रश्नाबद्दल किंवा आणखीन काही, तर आपल्या लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला, जेणेकरून तुमच्यामुळे जे बाकी लाईव्हमध्ये मुलं आहेत त्यांचा पण फायदा होत राहील. तर मग आता आपला प्रश्न आहे डेसिबल. तर डेसिबल कशाचा असणार आहे? स्वाभाविक आहे, ध्वनीची तीव्रता याचं एकक काय असणार आहे? तर ते मात्र डेसिबल आहे. मग याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला गेला आहे, कन्फ्यूज होण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो का, त्यावेळेस एक पर्यायामध्ये हर्ट्जचा असतो. तर ध्वनीची वारंवारता मोजण्यासाठी कोणता एकक वापरतात? ते मात्र हर्ट्जचं एकक वापरतात. कोणतं वापरतात? हर्ट्ज हे एकक वापरला जातो, हे मात्र लक्षात ठेवा. ठीक. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोनार तंत्रज्ञानाचं उत्तर दिलेलं आहे, तेही बरोबर आहे, त्यातही काही चूक नाही आहे. ठीक. चला, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. चला, पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे? पर्याय क्रमांक 1 अ, पर्याय क्रमांक 2 ई, पर्याय क्रमांक 3 सी आणि पर्याय क्रमांक 4 डी. हां, बरोबर आहे पाटील सर. 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज हा श्राव्य ध्वनी आहे. म्हणजे आपल्याला आपल्या मानवी कानाला ऐकू येण्याचा 20 हर्ट्जपेक्षा कमीचाही ऐकू येत नाही आणि 20,000 पेक्षा जास्तचा सुद्धा आपल्याला ऐकू येत नाही. चला, लवकर लवकर सांगा, डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व आहे? जे विद्यार्थी प्रश्नाचं उत्तर देत आहेत त्यांनी पुढे सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? की हे विटॅमिन्स कोणत्या घटकामधून मिळतं, कोणत्या घटकामधून हे विटॅमिन्स मिळतं हे तुम्हाला सांगायचं आहे. चला, लवकर सांगा. सरस्वती नम. एस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन सी. डोळ्याच्या आरोग्यासाठी रातआंधळेपणा कोणत्या विटॅमिन्सच्या अभावामुळे येतो? चला, रातआंधळेपणा कोणत्या विटॅमिन्सच्या अभावामुळे पण येतो? चला, सांगा लवकर. रातआंधळेपणा. यस, रेटिनॉल. बरोबर आहे. विटॅमिन एचं केमिकल नेम रेटिनॉल आहे. हां, बरोबर आहे पाटील साहेब. गाजरापासून काय भेटतं? विटॅमिन ए भेटतं आणि विशेष विटॅमिन ए हे याचं योग्य उत्तर आहे, त्यामध्ये नो डाऊट्स आहे. याच्यामध्ये असं कोणतं एखादी विटॅमिन्सचं नाव आहे का ज्या विटॅमिन्सला वांजपणाचं विटॅमिन्स असं म्हटलं जातं? यस, कुणाला माहिती आहे? रातआंधळेपणा अगदी बरोबर आहे. कॉमेडीवाला सूरज भाऊ, सी मुळे नाही होत भाऊ. चला, डी कशापासून भेटतं? सांगा लवकर लवकर. एका प्रश्नामध्ये तुमच्या 5 प्रश्नांची तयारी झाली पाहिजे. बस. कोवळ्या सूर्यप्रकाशापासून. सूर्यप्रकाशापासून म्हणजेच दुपारी जाऊन थांबचाल सूर्याच्या समोर. विटॅमिन डी भेटत नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये काय असतं? तर ते मात्र सूर्यप्रकाशापासून विटॅमिन डी मिळतं. यस. चला, विटॅमिन सी बद्दल सांगितलेलं आहे ऑलरेडी. विटॅमिन ई. हां, कशाबद्दल म्हणतात विटॅमिन ई? तुम्हाला प्रश्न काय विचारता सांगा. राईट, विटॅमिन ई. वांजपणा कशामुळे येतो? विटॅमिन ई मुळे येतो. बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे वांजपणा आणि रातआंधळेपणा, लक्षात ठेवायचा आहे. आणि यानंतर आहे विटॅमिन सी. कशामध्ये भेटतं विटॅमिन सी? मास्टर नवीन आहे, घ्या सांभाळून. काही अडचण नाही बाबा, सगळेच सपातात आपल्याकडं. नवीन असू जुने असू सगळे आपलेच माणसं आहेत. हॉटेल तिरंगा, नाथ करते काय, यायलाच लागते. अरे येतो रे वागा, टेन्शन घेऊ नको. आज गुरुवारचा उपवास असताय म्हणून आजच्या दिवस कॅन्सल. ठीक. मग याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. ओके. क स्कर्वी, कवळ्या उन्हापासून बरोबर आहे. विटॅमिन डी. मी प्रत्येकाची नावं घेत नाही, पण उत्तरं खूप चांगले देत आहात. कंटिन्यू लाईव्ह चॅट असाच सुरू राहिला पाहिजे आपले पूर्ण लेक्चर होईपर्यंत. लिंक शेअर करायचे आहे तुम्हाला. ठीक. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला, पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? पर्याय क्रमांक 1 हृदयविकार, पर्याय क्रमांक 2 मधुमेह, पर्याय क्रमांक 3 मूत्रपिंडाचे विकार आणि पर्याय क्रमांक 4 रक्तदाब.
चला सांगा. बाबा आम्हाला फ्री का, पण आज उपास आहे रे बघा, म्हणून येणार नाही. फ्री तर फ्री. चला डायलिसिस सांगा लवकर. हॉटेल तिरंगा 33. ओके चला लवकर. उत्तर मात्र तुम्ही भारी देता, आता बरोबर देतात. फक्त लाईव्ह चॅटमध्ये एक्स्ट्रा माहिती टाकत चला, जेणेकरून जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत, लाईव्हमध्ये आहेत, त्यांचा आणखीन फायदा झाला पाहिजे. तसं एक्स्ट्रा माहिती मी देतच जाईन, पण तुमच्याकडे माझ्यापेक्षा जर नवीन काही असेल तर त्याचाही फायदा नक्की विद्यार्थ्यांना होत राहील. तर बघा याचं उत्तर तर सर्वांना माहिती असेल. डायलिसिसचं उत्तर प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. आता मला एवढंच सांगा, मधुमेह कशाच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह. अनिल राव धन्यवाद. हां नॉर्मल रक्तदाब बरोबर आहे, 120 to 80. चला बरोबर आहे, रक्तदाबाचं बरोबर आहे. आधी मधुमेह कशाच्या अभावामुळे होतो हे सांगा. बरोबर आहे, हॉटेल तिरंगा. नाद नाही करत वागा तुझा, अगदी बरोबर आहे. इन्सुलिनच्या अभावामुळे होतो. कशामुळे होतो? इन्सुलिनच्या अभावामुळे. काय होतो? मधुमेह होतं. हृदयविकारामध्ये हृदयाचा झटका येऊ नये, हृदयाचा झटका येऊ नये यासाठी कोणता ड्रग दिला जातो? ड्रग म्हणजे औषध. ओके चला सांगा लवकर. हे विचारलेले प्रश्न आहेत बऱ्याच वेळा. मी याला सेपरेट प्रश्न न करता कमीत कमी प्रश्नामध्ये जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवी यासाठी थोडंसं पर्यायामध्ये शॉर्टकट मारलेले आहेत. चला सांगा. हां इन्सुलिन बरोबर आहे. मधुमेह इन्सुलिनच्या अभावामुळे होतो. एक प्रश्न घेत आहोत, पण एका प्रश्नामध्ये आपण 4 प्रश्न पाहत आहोत, हे डोक्यात असू द्या. बरोबर आहे पाटील साहेब. हृदयविकार म्हणजे हृदयविकार म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू हृदयाच्या झटक्याबाबतीत जे वापरतात ते आहे ॲस्पिरिन. काय आहे ते? ॲस्पिरिन आहे. सरळ सेवेला मॅक्झिमम टाइम विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कुठलं? ॲस्पिरिन. बरोबर आहे. ठीक. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. अन्नपदार्थाची ऊर्जा डॅश डॅश परिमाणात मोजली जाते. कोणत्या परिमाणात मोजली जाते ते सांगायचे. पर्याय क्रमांक 1 अर्ग, पर्याय क्रमांक 2 कुलोम, पर्याय क्रमांक 3 किलो आणि पर्याय क्रमांक 4 कॅलरीज. चला लवकर उत्तर सांगा. यस चला पर्याय क्रमांक 4. असं लाईव्ह चॅट पळताना पाहून आनंद वाटायला लागला, म्हणजे लेकर अभ्यास करल्यात हा त्याचा अर्थ आहे. विवेक सर नाईस सेशन सर. आय एम IPS सुप्रिटेंडेंट पोलीस ऑफ कोल्हापूर. ओके सर, थँक्यू. चला सांगा. बघा मला एक सांगा, 1 जूल इज इक्वल टू डॅश डॅश अर्ग. चला याचं उत्तर लगेच मेन्शन करायचे. ज्याने या प्रश्नाचं उत्तर दिले त्याने 1 जूल इज इक्वल टू डॅश डॅश अर्ग सांगायचं आहे. हां याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, नो डाऊट्स. पर्याय क्रमांक 4 अन्नपदार्थाची ऊर्जा कॅलरीजमध्ये मोजतात. बरोबर आहे. वस्तुमानाचं एकक काय आहे? किलो आहे. अर्ग सुद्धा हे कॅलरी मोजण्याचंच एकक आहे, पण हे लहान एकक आहे किंवा याला असं म्हणतो मी CGS युनिट आहे. कोणते युनिट आहे? CGS युनिट आहे. जूल जे आहे ते MKS युनिट आहे. जूल कोणता आहे? MKS युनिट आहे. अर्ग CGS युनिट आहे. कोलोम हे लाईटमध्ये पाहिला असाल तुम्ही, इलेक्ट्रिसिटीमध्ये, विद्युतधारामध्ये. ठीक. क्वालिटीचा विषय की पॉलिटीचा विषय? हॉटेल तिरंगा एकदा क्लिअर करा माझा डाऊट. अरे समाधानजी आलात का? सोलापूरहून यायचं का नाही लातूर? लय टकाटक चालू आहे योगेशजी. काही विषय नाही, अभ्यास बी टकाटकच असला पाहिजे. माही नमस्ते. बरेच जुने विद्यार्थी मला आज या लाईव्ह लेक्चरमधून भेटले, आनंद पण तितकाच होतोय. चलो तर बघा मला याचं उत्तर द्या. तुम्हाला अगोदर जे विचारलंय मी, 1 जूल इज इक्वल टू डॅश डॅश अर्ग. चला सांगा.
अच्छा अच्छा, शिकवण्याची क्वालिटी होय, कारण माझ्याकडे पॉलिटी विषय असल्यामुळं असं वाटलं की तुम्ही पॉलिटीबद्दल बोलतात. इट्स ओके, कोई बात नाही, थँक्यू. अरे समाधानजी, कायम कायम तुमच्यासाठी कायम. हां बरोबर आहे राजू भाऊ, 10⁻⁷. मोरे सर आज सुट्टीवर आहेत, ठीक, त्यांच्या जागी मी आलो आहे आज, आणि कंटिन्यू अल्टरनेट चालणारच आहे. मोरे सर, मी आणि जाधव सर तिघही अल्टरनेटिव्हली चालू. पण तुमचा अभ्यास थांबणार नाही. जो कोणी ॲबसेंट असेल त्यांच्या ॲबसेंटीमध्ये दुसरा माणूस येईल. या समाधानजी लवकर या. चलो, तर याचं उत्तर काय आलं पाहिजे? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 आणि 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. बऱ्याच वेळा विचारलेला आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे, 10चा 7वा घात. चला तर पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते? सोन्यासारखे दिसते म्हणजे गलीतल्या सोन्यासारखे नाही, गोल्ड बद्दल बोलते. सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1 हेमेटाइट, पर्याय क्रमांक 2 मॅग्नेटाइट, पर्याय क्रमांक 3 सिडेराइट, पर्याय क्रमांक 3 सिडेराइट आणि पर्याय क्रमांक 4 पायराइट. हां, नांदेडला आहेत मोरे सर. चला विवेक सर, तुमच्या भावना पोहोचल्या मला. चला लवकर लवकर सांगा. चला हे मला काय आहेत ते सांगा बरं. तुम्ही याचं उत्तर सांगत आहात पर्याय क्रमांक 4. मला एवढंच सांगा, हेमेटाइट, मॅग्नेटाइट, सिडेराइट, पायराइट हे काय आहेत? आता याच्यामध्ये पायराइटला म्हणतो आपण, नो डाऊट्स. पर्याय क्रमांक 4 हे अगदी योग्य उत्तर आहे, त्यात काही संशय नाही. मला एवढंच सांगा की हे जे हेमेटाइट, मॅग्नेटाइट, सिडेराइट, पायराइट जे आहेत हे काय आहेत? याचं उत्तर द्या फक्त मला. यस, याचं फक्त उत्तर द्या की हे काय आहेत, कशाचे प्रकार आहेत. हे धातू तर आहेत, पण हे जे 4 हे धातू नाहीत, हे धातुके आहेत. हे काय आहेत? धातुके आहेत. हे कशाचे धातुके आहेत? ओके ओके, बरोबर आहे. पायराइट आहे पाटील सर, बरोबर आहे. आदित्य सर, बरोबर आहे. 4 मला हां लोखंडाचे प्रकार आहेत. मग मला लोखंडाच्या शुद्धतेनुसार याचा सर्वात शुद्ध ते कमी शुद्ध असा क्रम लावून दाखवा बरं. सर्वात शुद्ध, शुद्ध म्हणजे मला असं म्हणायचं सर्वाधिक जास्ती लोखंडाचे प्रमाण ते सर्वात कमी प्रमाण कोणत्या धातुकामध्ये आहे त्यानुसार शिस्त लावा. म्हणजे शिस्त लावा म्हणजे लाईन लावा, ओके, किंवा उतरता क्रम लावा. असाच एक प्रश्न तुम्हाला कोळशाच्या बाबतीत आहे बघा. कोळशाच्या प्रमाणानुसार कोळशाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत? एक आहे अँथ्रासाइट, एक आहे अँथ्रासाइट, दुसरा आहे बिट्युमिनस, बऱ्याच वेळा विचारलेला आहे, लक्षात ठेवा. दुसरा आहे बिट्युमिनस, तिसरा आहे लिग्नाइट, ओके, तिसरा आहे लिग्नाइट आणि चौथा आहे पीठ. हा त्याचा उतरता क्रम आहे कोळशाचा. ABLP, ABLP, अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट, पीठ. तसं मला हे जे धातुके आहेत लोखंडाचे, बरोबर आहे. कोण आहे? रमेश सरजी, ठीक. चला तर मॅग्नेटाइटमध्ये सर्वात शुद्ध आहे. सर जेवायला या कोल्हापूरला, मटण खाऊ घालतो. धन्यवाद सर, नक्की नक्की. पण आज गुरुवार आहे, माझा उपवास पण असतो, ठीक. तर याचं उत्तर काय येईल? सर्वात शुद्ध काय असेल तर ते मात्र मॅग्नेटाइट असेल आणि सर्वात 2 नंबर सर्वात शेवटला कोण असेल? सिडेराइट असेल, ठीक. कोई बात नाही. मोरे सरने घेतलेत का हा प्रश्न? ठीक ठीक, काही अडचण नाही. इकडे अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीठ, ओके, हे पण लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. नोटबुक घेऊन बसला असाल अशी अपेक्षा करतो मी. चला पुढला प्रश्न आहे, रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? प्रश्न क्रमांक 6, रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? पर्याय क्रमांक 1 थर्मामीटर, पर्याय क्रमांक 2 बॅरोमीटर, पर्याय क्रमांक 3 स्पेग्मोमॅनोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 लॅक्टोमीटर. चला सांगा लवकर लवकर. फ्युचर कॉप्स, शोएब शेख सर, आपली पॉलिटिकल नंबर 1 आहे. पॉलिटिकल, अच्छा पॉलिटी, ओके ओके, आय अंडरस्टूड, थँक्यू सर. चला लवकर लवकर उत्तर मेन्शन करा. सुरुवातीच्या काळामध्ये लाईव्ह चॅटमध्ये एक्स्ट्रा माहिती जास्त पडत होती, जरा तुम्ही आता एक्स्ट्रा माहिती कमी करलात बघा. उत्तर द्यायला लागलात आणि निवांत राहायला लागलात. चला जास्तीची माहिती तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. मी तर सांगणारच आहे, पण तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे. चलो लवकर लवकर. चला बघा,
हां बरोबर आहे. बॅरोमीटर कशासाठी आहे? हवेचा दाब मोजण्यासाठी. कशासाठी? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात. थर्मामीटर कशासाठी? तापमान शरीराचं. ओके, ताप मोजण्यासाठी म्हणजे शरीराचं तापमान मोजण्यासाठी. ओके, आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? तो मात्र रक्तदाब. मग लॅक्टोमीटर कशाला वापरतात सांगा? दुधाची, बोला बोला, दुधातील साखर. ओके, दुधातील साखर मोजण्यासाठी. हां बरोबर आहे. दूध थर्मामीटर, थर्मामीटर ताप, दूध लॅक्टोमीटर. हां बरोबर आहे, बरोबर आहे. दुधाची काय मोजण्यासाठी? दुधातील साखरेचं प्रमाण किंवा दूध लक्षात ठेवा, काही अडचण नाही. मग आता एक राहिला. सर इकडे तर उपवास म्हणता आणि मटण खायला येऊ म्हणता, असं का देव पाप देईल की? मॅडम मी आज गुरुवार आहे म्हणून येणार नाही असं म्हटलं मी, कधी तर परत जाऊ असं म्हणतोय मी. ठीक, तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. ओके, याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. ठीक, दुधाची शुद्धता. ओ सॉरी, तुम्हाला दुधाची साखर म्हणलं का? दुधाची शुद्धता मोजण्यासाठी. लॅक्टोमीटर जनरली मॅक्स यूज केला जातो दुधाच्या शुद्धतेसाठीच. ओके, कशासाठी यूज केला जातो? दुधाच्या शुद्धतेसाठी. ठीक, अंत्यशोर जमलं वागा. आज स्टोरीवर शायरी का टाकलो नाही, पिक्चर लय भारी दिसलेल्या. बरं वागा, धन्यवाद. तुला इथं सांगणं गरजेचं होतं का हे? चला पुढला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. पेन्सिलिन या प्रतिजैवकाचा, प्रतिजैवक म्हणजे अँटीबायोटिक चा शोध कुणी लावला? पर्याय क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग, पर्याय क्रमांक 2 गॅलिलिओ, पर्याय क्रमांक 3 थॉमस एडिसन आणि पर्याय क्रमांक 4 अल्बर्ट आइन्स्टाईन. हां जरा तब्येत खराब झाल्या बघा तुमचं टेन्शन घेऊन. चला लवकर लवकर शेअर करा, कमेंट आपली सगळी लिंक. चला उत्तर देत आहेत विद्यार्थी, आनंद आहे. पर्याय क्रमांक 1 कंटिन्यू लाईव्ह चॅट पळत राहायला पाहिजे, लाईव्ह चॅट थांबला नाही पाहिजे वागानो. चला खाल्ल्याबद्दल माहिती द्या मला. गॅलिलिओ कोण आहे सांगा? थॉमस एडिसनने कशाचा शोध लावलाय? काय इन्व्हेंट केलं होतं थॉमस एडिसनने? मॅथचं पण चालतं सर, मॅथचं पण चालतं. मोरे सर नांदेडला गेलेत सर, संकेतजी. चला थॉमस एडिसनने काय इन्व्हेंट केलं होतं सांगा कुणी पण? लाईव्ह चॅटमध्ये सांगा, काही अडचण नाही. थॉमस एडिसनने कशाचा शोध लावला होता? चला चला लवकर सांगा. बल्बाचा, बरोबर आहे. गॅलिलिओनं कशाचा शोध लावलाय? गॅलिलिओनं कशाचा शोध लावलाय? हां दुर्बीनचा शोध कुणी लावलाय? गॅलिलिओने. आइन्स्टाईनला कशासाठी ओळखतो आपण? चला आइन्स्टाईनचं एक सांगा कुठलीही वैशिष्ट्य, मला काही अडचण नाही. बरोबर आहे. सापेक्षतेचा सिद्धांत कुणी सांगितला होता? आइन्स्टाईनने सांगितला होता. सापेक्षतेचा सिद्धांत कुणी सांगितलेला आहे? आइन्स्टाईनने सांगितलेला आहे. शिवाय जे आपण गतिविषयक नियम आणि समीकरणे म्हणतो, गतिविषयक नियम आणि समीकरणे हे कुणी सांगितलेले आहेत? तर ते मात्र न्यूटनने सांगितलेले आहेत. कुणी सांगितलेले आहेत? ते मात्र न्यूटनने. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे? अलेक्झांडर फ्लेमिंग. प्रश्न एकच आहे पण तुमची 5 प्रश्नांची तयारी होत आहे, लक्षात ठेवा. 2, 3, 4 आणि 5. त्यामुळे एका प्रश्नासोबत आपण 4 ते 5 प्रश्नाची तयारी करत आहोत. 7 प्रश्न झाले म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे 30 वाक्य आले किंवा 30 प्रश्नाचे वन लाइनर्स आलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचे तुम्हाला की पेन्सिलिनचा शोध कुणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग. गॅलिलिओ दुर्बीन, थॉमस एडिसन बल्ब, अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. गतिविषयक नियम आणि समीकरण कुणी आणले? तर ते मात्र न्यूटनने आणले. सापेक्षतेचा सिद्धांत बरोबर आहे. E = mc². E = mc². ओके चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. चला कॅथोड किरण हे डॅश डॅश कण किंवा तरंग आहेत. ऋण विद्युत प्रभारित, धन विद्युत प्रभारित, विद्युत प्रभार रहित आणि यापैकी नाही. चला थोडासा अवघड वाटेल का प्रश्न तुम्हाला हा? तुमच्यासाठी सगळं सोपं आहे रे वागावनो, काही अवघड नाही. लाईव्ह चॅट नाही थांबला पाहिजे. विवेकजी धन्यवाद, मनापासून आभार. लाईव्ह चॅट नाही थांबला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद विवेकजी. चला लवकर लवकर सांगा.
कुणाला आणखीन दुसरे कुठले उदाहरण आठवतात का सांगा बरं. ऋण धन विद्युत प्रभार रहित. चला थँक्यू. CPU आहेत म्हणा किंवा काय म्हणायचंय म्हणा, पाठ नाही ते लक्षात राहिले सर. आता ते उपजत असल्यासारखं झाले, काही अडचण नाही. बघा याचं उत्तर आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिले, काही चूक नाही. खूप कमी लोक आहेत ज्यांनी चुकीचं उत्तर दिले, पण खूप कमी आहेत. पॉझिटिव्ह चार्ज वाटत आहे 100%. मराठी लेक्चर कधी असते? मराठी लेक्चर पण असते ना मॅडम. यापूर्वी आपले बरेच लेक्चर मराठीपासूनच आपले सेक्शन सुरू झालेलं आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, ऋण विद्युत प्रभारित. कोणते असतात? कॅथोड किरण, ऋण विद्युत प्रभारित. मग आता धन विद्युत प्रभारित कोणते असतील? ॲनोड असतील. कोणते असतील? ॲनोड. लक्षात ठेवा. चला शेख सर धन्यवाद. हो सर, मनापासून आभार तुमचे. हां, विज्ञान नाही जमत एवढं कसं करावं आता? ओ चला याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आणि ॲनोडचं कोणतं आहे? धन विद्युत प्रभारित आहे. हां, तर एक आणखीन महत्त्वाची सूचना आहे, जे तुमचे जवळपासचे मित्र आहेत किंवा आणखीन कुणी आहेत त्यांच्यासाठी ही सूचना नक्की कळवा की राजमुद्रा अकॅडमी लातूरच्या वतीनं एक पुनरावलोकन मेगा सेमिनारचं आयोजन केले, जे शनिवारी सकाळी 8 ते 12 मध्ये प्राध्यापक गोविंद जाधव सर अर्थव्यवस्था शिकवणार आहेत. अर्थव्यवस्थेचा सेमिनार घेणार आहेत 8 ते 12 मध्ये. आणि त्या दिवशीच सायंकाळी दुपारी 3 ते 6 मध्ये राज्यव्यवस्थेचा सेमिनार मी घेणार आहे. त्यामुळे जे कुठले विद्यार्थी ग्रुप क साठी जाणार आहेत, जी 1 जूनला एक्झाम आहे, त्या एक्झामला जाणारे किंवा भविष्यात जे कुठले विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्की हा मेगा सेमिनार जॉईन करा. कारण या 3-3 तासाच्या सेमिनारमध्ये असेच घटक घेतले जाणार आहेत जे एकदम टू द पॉईंट असतील, टू द एक्झामचं असतील. ठीक, ओके. संपायला नाही आहे, हे मध्ये ॲडव्हर्टाईज आहे. ठीक, चला पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती? पर्याय क्रमांक 1 क्लोरीन, पर्याय क्रमांक 2 अमोनिया, पर्याय क्रमांक 3 मिथाइल आयसोसायनाइड आणि पर्याय क्रमांक 4 अल्फ्रेड मिथेन. चलो चला याचं उत्तर सांगा. भोपाळमध्ये झालेली विषारू वायू दुर्घटना कोणत्या विषारू वायूच्या गळतीमुळे झाली होती? क्लोरीन, अमोनिया, मिथिल आयसोसायनाइड, अल्फ्रेड मिथेन. ज्यांनी कोणी प्रश्नाचे उत्तर दिलेत पर्याय क्रमांक 3 बरेच विद्यार्थी करत आहेत. ठीक, त्याने ही घटना कधी घडली होती हे सांगा. बरोबर आहे, मी म्हणेपर्यंत उत्तर आलं. थँक्यू जाधव सर, थँक्यू. जाधव सर पण झालं काही दिवसातच येतील. चला जय भीम जय शिवराय. चला याचं उत्तर सांगा. पर्याय क्रमांक 3 1984 अगदी बरोबर आहे. मला एक सांगा, अमोनियाचा इफेक्ट काय होतो? कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना 40 वर्ष पूर्ण झाले 1984च्या घटनेला. ठीक, बरोबर आहे. घेतोय सर, घेतोय. नाही मॅडम. चला अमोनिया बरोबर आहे. 1984च्या डिसेंबरच्या 3ऱ्या दिवशी झालं होतं. मला आता एक सांगा, अमोनिया वायू कधी बाहेर पडतो? हा प्रश्न विचारला गेला परीक्षेला बऱ्याच वेळा. चला लवकर सांगा. कांदा कापताना बरोबर आहे. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर तो मात्र अमोनिया. मिथेनचा केमिकल फॉर्म्युला सांगा. मिथेनचा केमिकल फॉर्म्युला सांगा मला. बरोबर आहे. चला मिथेनचा, मी पुढल्या प्रश्नाकडे जातो तोपर्यंत मला कुणी मिथेनचं काय करावं? केमिकल फॉर्म्युला सांगावा. कांदा कापताना अमोनिया बाहेर पडतो म्हणून आपल्या डोळ्यातून काय येत असतात? पाणी येत असतं. ठीक, चला पुढल्या प्रश्नाकडे तोपर्यंत वळतो मी. तो हां बरोबर आहे CH4. पाटील सर बरोबर आहे. मिथेनचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? CH4. मिथेन कुठे आढळतो? बरोबर आहे CH4. चला मिथेन कुठे आढळतो ते सांगा मला. शेतामध्ये आढळतो. कशाच्या शेतामध्ये आढळतो?
100%. चला, मिथेन गॅस कोणत्या शेतामध्ये? जय मल्हार, रणजितराव. चला, पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केले आहे? पर्याय क्रमांक 1 जर्मनीची वायमर प्रजासत्ताक, पर्याय क्रमांक 2 अमेरिका, पर्याय क्रमांक 3 कॅनडा आणि पर्याय क्रमांक 4 इंग्लंड. पाटील सर बरोबर आहे. मिथेन हा भाताच्या किंवा तांदूळाच्या शेतीमध्ये आढळतो. कुठे आढळतो? भाताच्या किंवा तांदूळाच्या शेतीमध्ये. चला लवकर सांगा, आणीबाणी हा जो घटक आहे आपण भारताच्या राज्यघटनेत कुणाकडून स्वीकारलेला आहे? चला थोडंसं लाईव्ह चॅट कंटिन्यू पळू द्या, काही अडचण नाही. ठीक. चला, ज्याने पर्याय क्रमांक 1 उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर अगदी 100% बरोबर आहे. मला खालच्या देशांचं काय घेतलं ते सुद्धा सांगत चला. चला, जर्मनीकडनं आम्ही काय घेतलंय तर ते मात्र आणीबाणी विषयक तरतुदी घेतलंय. काय घेतलंय आम्ही? आणीबाणी विषयक तरतुदी. कुणाकडून घेतलंय? जर्मनीकडनं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. अमेरिकेकडनं आम्ही काय घेतलंय? अमेरिकेकडनं आम्ही भारतीय राज्यघटनेतला भाग 3 फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क, याशिवाय राष्ट्रपतीवर चालवला जाणारा महाभियोग खटला कुणाकडून घेतलंय? अमेरिकेकडनं घेतलेला आहे. याशिवाय आणखीन काय घेतलंय तर जे कुठले सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आहेत, या सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत अमेरिकेकडनं घेतली आहे. याशिवाय अमेरिकेकडनं आणि आम्ही आणखीन काय घेतलेलं आहे? अमेरिकेकडनं आम्ही उपराष्ट्रपती हे पद सुद्धा घेतलेलं आहे. यामध्ये एक लक्षात ठेवा, फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क कुणाकडून घेतले? अमेरिकेकडनं. बऱ्याच वेळा सरळ सेवेला विचारलेला प्रश्न आहे, कॅनडाकडनं काय स्वीकारले आम्ही? कॅनडाकडनं सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. आमचं जे भारताचं संघराज्य आहे ते प्रभावी आहे. केंद्र सरकार कसं आहे? प्रभावी. तर प्रभावी केंद्र सरकार असलेलं संघराज्य आम्ही कुणाकडून स्वीकारले? कॅनडाकडनं स्वीकारले. आणि दुसरी गोष्ट, केंद्र सरकारच्या वतीने राज्यपालांची नियुक्ती, केंद्र सरकारच्या वतीने राज्यपालाची नियुक्ती करण्याची पद्धत सुद्धा आम्ही कुणाकडून स्वीकारले? कॅनडाकडनं स्वीकारले. ब्रिटन किंवा इंग्लंडच्या राज्यघटनेतनं काय स्वीकारले तर आम्ही संसदीय शासन पद्धती. हे मात्र कायम लक्षात ठेवा, जे महत्त्वाचं आहे. संसदीय शासन पद्धती आम्ही कुणाकडून स्वीकारलेली आहे ते मात्र ब्रिटनकडनं. तशा आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला एक्झाममध्ये जास्तीत जास्त प्रश्न ज्याच्यावरती विचारले होते ते सांगत आहे. अमेरिकेबाबतीत महाभियोग खटला, मूलभूत हक्क आणि उपराष्ट्रपती हे 3 गोष्टी विसरायच्या नाहीत. कॅनडाच्या बाबतीत राज्यपालाची नियुक्ती आणि प्रभावी केंद्र सरकार असलेले संघराज्य या 2 गोष्टी विसरायच्या नाहीत. आणि इंग्लंडकडनं काय घेतलं तर संसदीय शासन पद्धती, ही गोष्ट मात्र तुम्हाला विसरायची नाहीये. प्रश्नाचं उत्तर येईल जर्मनी. आणि जर्मनीकडनं आम्ही एवढीच एक गोष्ट घेतली, आणीबाणी विषयक तरतुदी. तर एवढी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 10चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. ओके, प्रश्न क्रमांक 10चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केली जाते? तर बघा याचं उत्तर आहे, पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 42वी, पर्याय क्रमांक 2 44वी, पर्याय क्रमांक 3 26वी आणि पर्याय क्रमांक 4 61वी. चला सांगा. मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. राज्यपाल पद 1935च्या कायद्यातनं. बरोबर आहे. नियुक्तीची पद्धत कॅनडाकडनं. अगदी बरोबर आहे. लिखित स्वरूपात नसलेली राज्यघटना इंग्लंड. अगदी बरोबर आहे. कॉमेडीवाला सूरज भाऊ अगदी बरोबर. चला लवकर लवकर उत्तर मेन्शन करा. बघा तुम्हाला बाकी घटना दुरुस्तीबद्दल सांगतो. ह्याच्यामध्ये जो तुम्हाला पर्याय क्रमांक 4 दिसतोय, हा पर्याय क्रमांक 4 तुम्हाला झोपेतून उठवलं तरी सांगता आला पाहिजे. कसं सांगतो हे याचं उत्तर नाहीये. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 नाहीये. 61वा घटना दुरुस्ती कायदा हा राजीव गांधीच्या काळामध्ये झाला, वर्ष 1988 मध्ये. कधी झाला? 1988 मध्ये. 61व्या घटना दुरुस्तीने मतदाराचे वय, कुणाचे वय? मतदाराचे वय कुठून कुठवर आणण्यात आलं असेल तर 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत खाली आणलं गेलं मतदाराचं वय. कोणत्या कायद्यानुसार? 61व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार. मॅक्झिमम टाइम सरळ सेवेला विचारला गेलेला प्रश्न आहे, कायम लक्षात ठेवायचं. 61वी घटना दुरुस्ती 1988चं, ज्यानं मतदाराचं वय 21 वरून किती वर्ष केले? 18. आणि याच्यामध्ये आणखीन एक सप्लिमेंटरी घटना दुरुस्ती देऊन जातो. अगदी बरोबर आहे भावस्कर साहेब. कारण का तर याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की
एक 52वा घटनादुरुस्ती कायदा आहे जो 1985चा आहे, जो राजीव गांधीच्याच काळामध्ये झाला होता आणि या 52व्या घटनादुरुस्ती कायद्याने पक्षांतरबंदी कायद्याला इंट्रोड्यूस केलं गेलं. कशाला? पक्षांतरबंदी कायदा. आणि पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेत जर कितवी अनुसूची असेल तर 10वी अनुसूची आहे. कितवी अनुसूची आहे? 10वी. त्यामुळं 61 आणि 52 लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचं. काही होऊ, कितीही जरी भानगडी झाल्या तर तुम्हाला या दोन घटनादुरुस्त्या माहीत असणं गरजेचं आहे, 52वी आणि 61वी. यानंतर पुढची जी आहे 26व्या क्रमांकाची, 26व्या घटनादुरुस्तीने जे भारतात संस्थानिक होते का, या संस्थानिकांचे वेतन आणि भत्ते रद्द जर कोणत्या घटनादुरुस्तीने झाले असतील तर ते मात्र संस्थानिकांचे वेतन आणि भत्ते 26व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलं. 44वी घटनादुरुस्ती 1978ची आहे आणि तेव्हा भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई होते. या 42व्या घटनादुरुस्तीला जी 1976 मध्ये इंदिरा गांधीने केल्या होत्या, या 42व्या घटनादुरुस्तीला उत्तर म्हणून जी घटनादुरुस्ती मोरारजी देसाई सरकारने केली होती ती आहे 44वी घटनादुरुस्ती. 44वी घटनादुरुस्ती एका कारणास्तव कायम लक्षात ठेवायचं, आपल्याला भारतीय नागरिकांना मूळ घटनेमध्ये एकूण 7 प्रकारचे फंडामेंटल राईट्स होते. यापैकी संपत्तीचा हक्क हा सुद्धा आपला फंडामेंटल राईट होता, पण 44व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क रद्द केला गेला, म्हणजे वगळला गेला. त्यामुळं आता फंडामेंटल राईट्स आपल्याला किती आहेत तर 6. तर कायम लक्षात ठेवा, संपत्तीचा हक्क मायनस करणारी घटनादुरुस्ती कोणती आहे? 44वी आहे. मग आता मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कोणतं आहे तर 1976ला इंदिरा गांधीने जी 42वी घटनादुरुस्ती केली होती ती आहे मिनी कॉन्स्टिट्यूशन. ठीक. मग आता लक्षात ठेवा, या 42व्या घटनादुरुस्तीने 2 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे घडले होते आणि थँक्यू माही सर आठवण करून दिल्याबद्दल, की 42व्या घटनादुरुस्तीने भारताच्या प्रस्तावनेमध्ये 3 शब्द टाकले गेले होते. किती शब्द? 3. कोणते कोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. हे 3 शब्द 42व्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेमध्ये जोडलं गेलं आणि भारताच्या राज्यघटनेत भाग 4A मध्ये आर्टिकल 51A मध्ये, ओके, आर्टिकल 51A भाग 4A आणि कुणाकडून घेतण्यात आले असतील तर ते मात्र रशिया यांच्याकडून घेतलेले मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत जोडण्यात आलेले आहेत. या सगळ्या घटकावर जवळपास 15 प्रश्न तयार होतात आणि हे 15ला 15 प्रश्न रिपीटेडली खूप वेळा विचारलेले आहेत. त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, तर अगदी बरोबर आहे. इथून संपत्तीच्या हक्कातून काढलं गेलं, संपत्तीच्या हक्काला फंडामेंटल राईट्समधनं काढलं गेलं आणि आर्टिकल 300A मध्ये टाकलं गेलं आणि 300A आत्ता आपला लीगल राईट आहे. कोणता? कायदेशीर हक्क आहे, जो भारतीय राज्यघटनेच्या भाग 12 मध्ये आहे. कुठे आहे? आता भाग 12 मध्ये आहे. ठीक. चला पुढल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे? चला लवकर सांगा. बघा, सध्या जी विधान परिषदा आहेत भारतात, एकूण विधान परिषदा किती आहेत सांगा? 6 की 7? चला लवकर सांगा. या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे आणि तुम्हाला याच्या पुढल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे की सध्या भारतात एकूण विधान परिषदा किती आहेत? एकूण विधान परिषदा आहेत 6. ओके, कुठे कुठे आहेत? 1 उत्तर प्रदेश, नंबर 2 बिहार, नंबर 3 महाराष्ट्र, याच्यानंतर कर्नाटक, त्याच्यानंतर तेलंगणा स्टेट आणि नंतर आंध्र प्रदेश. हे जे विधान परिषदेची निर्मिती किंवा बरखास्ती केली जाते ती आर्टिकल 169 नुसार केली जाते. कशानुसार केली जाते? आर्टिकल 169 नुसार निर्माण तरी केली जातात किंवा नष्ट तरी केली जाते. मग आपल्याला विचारलंय काय? महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या. तर चला बरोबर आहे, जे विद्यार्थी 6 म्हणत आहेत अगदी बरोबर आहे. ज्याने 78 उत्तर दिले ते सुद्धा अगदी बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे 78. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची, विधानसभा म्हणजे कोणतं सभागृह? कनिष्ठ सभागृह. विधानसभा म्हणजे कोणतं? कनिष्ठ. आणि विधान परिषद म्हणजे कोणतं आहे? वरिष्ठ सभागृह. बरोबर आहे. तर ह्या वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या 78 आहे. कनिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या 288 आहे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जे सातत्याने विचारले गेले, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या सदस्यांची संख्या आहे 48. किती खासदार निवडून जातात लोकसभेवर? 48. आणि राज्यसभेवरती किती जातात तर ते मात्र 19. मग आता बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय की लोकसभेवर सर्वात जास्त खासदार कोणत्या राज्याचे निवडून जातात तर ते मात्र उत्तर प्रदेश. किती जातात?
चला, उत्तर प्रदेशमधनं 80 खासदार लोकसभेवर जातात आणि राज्यसभेवर उत्तर प्रदेशमधनं 31 खासदार जातात. लिहून ठेवायचं हे सगळं, ठीक. चला, बरोबर आहे. जे विद्यार्थी लाईव्ह चॅटमध्ये माहिती टाकत आहेत, मी प्रत्येकाची माहिती वाचत नाही आहे, पण ठीक आहे, काही अडचण नाही. काही विद्यार्थ्यांना करंटची सुद्धा माहिती दिली. रमेश पाटील सर, थँक्यू. विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे आहेत. ओके, चलो, कोई बात नाही. आपले 19 जातात राज्यसभेवर, यूपीचे 31 जातात सर्वात जास्त. तसंच लोकसभेवर महाराष्ट्रातून 48 जातात आणि यूपीमधून जातात 80. महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या आहे 78 आणि कनिष्ठ सभागृहाची आहे 288. सद्यस्थितीला 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत: उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा स्टेट अँड आंध्र प्रदेश. आणि विधान परिषदेची निर्मिती किंवा बरखास्ती आर्टिकल 169 नुसार केली जाते. कशानुसार केली जाते? आर्टिकल 169 नुसार. चलो, पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. भारतात संसदीय शासन प्रणाली असल्याने हे डॅश 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 हे प्रमुख असतात. पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 लोकसभा अध्यक्ष, पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. चला, सांगा लवकर. बघा, राष्ट्रपतीच्या संदर्भात कलम लक्षात ठेवा 52. राष्ट्रपतीची निर्मिती आर्टिकल 52 नुसार आहे. उपराष्ट्रपतीचं चला सांगा कुणीतरी. हां, चला लवकर सांगा. उपराष्ट्रपती हे पद कोणत्या कलमेनुसार निर्माण केलं गेलं आणि पंतप्रधानाशी संदर्भात असणारे आर्टिकल्स पण तुम्हाला सांगायचं आहे. चला, संसदीय शासन प्रणाली असल्याने डॅश डॅश हे डॅश डॅश हे, इथं मी तुम्हाला एक शब्द मिसिंग आहे, घटनात्मक प्रमुख असतात. प्रश्न असा असला पाहिजे, घटनात्मक प्रमुख. तुम्ही उत्तर कसं दिलात मला तेच प्रश्न पडलाय. एवढे हुशार झालात तुम्ही की प्रश्न न कळताना सुद्धा तुम्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलात. सहमत, काही विषय नाहीये. तुम्हाला कोणता प्रमुख विचारला होता याच्यात, तरी तुम्ही उत्तर पर्याय क्रमांक 4 केलात. तुम्हाला घटनात्मक प्रमुख विचारला होता का वास्तव प्रमुख विचारला होता? मी जर आता समजा थोडाफार खेळ केला असता, घटनात्मक प्रमुखाऐवजी जर मी म्हटलं असतं वास्तव प्रमुख, तर उत्तर किती आलं असतं? पर्याय क्रमांक 1. पण तुमचा कॉन्फिडन्स आवडला वागावणं, बाकी काही का असे ना. प्रश्न पूर्ण न येता सुद्धा तुम्ही काय केलात? चला, दयेचा हक्क राष्ट्रपतीला 52 मध्येच आहे. राष्ट्रपतीच्या बाबतीत 2 आर्टिकल विसरू नका. एक आर्टिकल 72 ज्यामध्ये क्षमादानाचा अधिकार आहे आणि आर्टिकल 123 नुसार ते अध्यादेश काढू शकतात. बऱ्याच वेळा विचारलेले आहेत बरं हे प्रश्न. चला, 123 नुसार अध्यादेश आणि 72 नुसार क्षमादानाचा अधिकार कुणाला आहे? भारताच्या राष्ट्रपतीला. 52 नुसार पदाची निर्मिती, 52 नुसार पदाची निर्मिती. मग आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा राष्ट्रपतीबद्दल महाभियोग खटला. चला, महाभियोग खटल्याबद्दलची तरतूद कोणत्या कलमेत आहे सांगा, जे आम्ही अमेरिकेकडनं घेतले. चला लवकर सांगा. अरे गावित सर, असं कसं काय म्हणतात? सिलेक्शन होणार आपलं नाही तर कुणाचं होणार? चला, विजय माने सरनी उत्तर दिलेलं आहे. हां, वास्तव PM आहे. राईट राईट राईट. पण तुमचा मला कॉन्फिडन्स भारी वाटला हो, कारण तुम्हाला मी प्रश्नात विचारलंच नव्हतं ना घटनात्मक प्रमुख का वास्तव प्रमुख, तरीही तुम्ही पर्याय क्रमांक 4 दिलात. वटहुकूम किंवा अध्यादेश. हां, बरोबर आहे प्रियंका मॅडम. 61 आर्टिकल 61 नुसार काय आहे? महाभियोग खटला कुणावरती चालवला जातो? राष्ट्रपतीवर चालवला जातो. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मग आता राष्ट्रपतीबद्दल तुम्हाला आर्टिकल 61, आर्टिकल 72, आर्टिकल 123 आणि आर्टिकल 52 यासोबत आणखीन एक सांगून जातो. आर्टिकल 143 143 कलम 143 नुसार राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेऊ शकतात. कुणाचा सल्ला घेऊ शकतात? सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेऊ शकतात. हे सुद्धा कलम लक्षात ठेवा. चलो, आपलं नाही तर कुणाचं आहे गावित सर? आपण नाही तर कुणीच नाही. ठीक, चलो पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. आणि लक्षात ठेवा, वास्तव प्रमुख कोण असतात? ते मात्र पंतप्रधान असतात. तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारला होता मी, उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेकडनं घेतलंय आम्ही. मला एवढंच सांगा, उपराष्ट्रपती पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? चला, कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? चला, उपराष्ट्रपती पद. चला सांगा मला, उपराष्ट्रपती पदाचं सांगा. बरोबर आहे 63. किती? 63. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटना तयार केली गेली? कोणत्या दिवशी? बरोबर आहे 63. राईट. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करतं? उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. थँक्यू सर. चला 63 बरोबर आहे.
ॲड आली का? कधी आली? चला याचं उत्तर द्या. कोणत्या दिवशी राज्यघटना तयार झाली? चला लाईव्ह चॅट पडला पाहिजे बघा वागावनं, थोडंसं फास्ट पळवा. यस, चलो. सूरज भाऊ तू दिसणार झालायस, आधीमध्ये कुठं चाललायस की? पाऊस वगैरे बघायला चाललाय काय? पाऊस आहे का नाही सध्या? सध्या जिकडे जिकडे पाऊस सुरू आहे त्यानं जरा लाईव्ह चॅटमध्ये ढगं टाका बरं, ढगं पाऊस पडतांचे टाका, एकदा बघायचे कुठं कुठं पाऊस चालू आहे. चला अगदी बरोबर आहे, 26 नोव्हेंबर 1949. आणि ही ढगं का बरं टाका म्हणत आहे माहिती का? ज्या दिवशी भारताची राज्यघटना स्वीकृत केली जात होती, सह्या केल्या जात होत्या, त्या दिवशी बाहेर पाऊस पडत होता. आणि आता आपण चर्चा करताना सुद्धा बाहेर इकडे तर पाऊस आहे, तुमच्याकडे आहे का नाही? आहात का सूरजराव? तुम्ही राहायला पाहिजेत, काही विषय नाही. पाऊस असेल तर ढगं टाका. हां, शिवराज साहेबांनी टाकले बघा, असे ढगं असले पाहिजे. आणि 26 जानेवारी 1950ला इंडियन कॉन्स्टिट्यूशनला इम्प्लिमेंट केलं गेलं, म्हणजेच लागू केलं गेलं. मग आता एक लक्षात ठेवा, 26 जानेवारीला भारताची राज्यघटना लागू झाली, 26 नोव्हेंबर 1949ला भारताची राज्यघटना स्वीकृत केली गेली. आणि या दिवशी 299 सदस्यापैकी 284 सदस्याने भारताच्या राज्यघटनेवरती स्वाक्षरी केली. कुणी किती सदस्यांनी? 284. विचारायचं, लक्षात ठेवायचं, आमच्याकडे नाही. सूर्याभाऊ कुठून आहेस बाबा तू? 3 तयार झाली, 4 लागू करण्यात आली. 4 लागू करण्यात कसं? ही 11 आहे रे भाऊ, 11 एक नाही. 26 जानेवारी 1950 नाही, ते 26 नोव्हेंबर 1950 आहे. चला किंग खान, थँक्यू. दिवसभर झालं चालू आहे, इकडे बी वैताग लय आलाय हो. तुम्हाला वैताग आलाय का नाही? ढगं कमीच दिसलेल्यात लाईव्ह चॅटमध्ये, ढगं लय दिसले पाहिजेत. मला वाटलं सगळीकडे पाऊस असला पाहिजे. लातूरला चालू आहे पाऊस. चला ओके, पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. वर्ष 2025 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत? एकूण किती पद्म पुरस्कार वर्ष 2025 मध्ये? पर्याय क्रमांक 1 137, पर्याय क्रमांक 2 138, पर्याय क्रमांक 3 139, पर्याय क्रमांक 4 140. शिवदा पाऊस नाही इकडे, ढगातून पाणी पडत आहे. ढगाला छिद्र पडले का बघा माही सर. अरे आमिर भाई क्या बात आहे, पाणी चालू आहे पण औसा. चला कुठं का चालू असणं पण चालू आहे. शेतकऱ्यांचा अवघड आहे हो, आपल्या मायबापांचा अवघड आहे. चला सांगा लवकर. अगदी बरोबर उत्तर देत आहेत काही विद्यार्थी. पर्याय क्रमांक 3 139 पद्म पुरस्कार यावर्षी दिले गेले. यामध्ये पद्मविभूषण किती, पद्मभूषण किती आणि पद्मश्री किती सांगा. चला पद्मश्री 113, पद्मभूषण 19. मग आता राहिली किती? पद्मविभूषण येतो तो आकडा. आता राहिलेलाचा आकडा म्हणजे पद्मविभूषण आहे. किती असणार आहेत? 7. किती असणार आहेत? 7. महाराष्ट्राला किती भेटली? 139 पैकी महाराष्ट्राला भेटली 14. यामध्ये पद्मविभूषण एकही नाही. 2 काय आहेत? 3 काय आहेत तर पद्मभूषण, आणि 11 काय आहेत तर पद्मश्री. ओके, लक्षात ठेवा ही दोन्ही डिवायडेशन्स. रेणापूरमध्ये जोरात आहे का? ठीक. माही काय म्हणतो सर मी मुलगी आहे. इट्स ओके, कोई बात नाही. माही दोन्हीकडे पण चालतं, कॉमन नाव, काही अडचण नाही. चालेल. प्रियंका मॅडम इट्स ओके, आपण घटनेत दुरुस्ती करू, काही अडचण नाही. आता करंटमध्ये आलो की मग आता दुरुस्त करू. चला काही अडचण नाही. तर 139 एकूण आहेत. यापैकी 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री. महाराष्ट्राच्या वाट्याला आले एकूण 14. यापैकी पद्मविभूषण एकही नाही, पद्मभूषण 3 आणि पद्मश्री 11. पद्मभूषण मधले 3 माणसं लक्षात ठेवा, माहीत असावेत. एक आहेत मनोहर जोशी, जे की पॉलिटिक्समध्ये होते. दुसरे आहेत आर्ट क्षेत्राशी संदर्भात. त्यापैकी एक आहेत शेखर कपूर. आणि तिसरं व्यक्तिमत्व जर कोण असतील तर चला सांगा नाव कोणाला माहिती आहे, जे की आर्ट फॅकल्टीशी संदर्भात आहेत. यस, आर्टशी रिलेटेडच आहेत. एक नाव राहते. कोण आहेत? ज्यांचा आपण पंकज उधास म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? पंकज उधास आणि मनोहर जोशी यांना मरणोत्तर आहे.
शेखर कपूर मात्र जिवंत आहेत, लक्षात असू द्या. ठीक. पद्मश्री अशोक सराफला. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून खालीलपैकी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याने या प्रश्नाचं उत्तर चुकता कामाचं नाही. ठीक. मॅक्स पॉसिबिलिटीज आहे. राजू भाऊ आत्ताच कुठे रे भाऊ, थांब, झालं 5 मिनिटात जाऊ दोघंही मिळून, थांब. चला सांगा. पहिल्या महिला माधवीपुरी बुच, अंजू राठी राणा, गीता मित्तल, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. चला लवकर सांगा. बघा, माधवीपुरी बुच या सीबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या होत्या. कोण? सीबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा माधवीपुरी बुच. पण आता याही निवृत्त झाल्यात मार्च 2025 पासून. आणि मार्च 2025 पासून सीबीचे अध्यक्ष म्हणून जे काम करत आहेत त्यांचं नाव आहे तेहनकांत पांडे. तेहनकांत पांडे. ठीक. अंजू राठी राणा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पहिल्या कायदा सचिव म्हणून कार्य करणाऱ्या महिला आहेत. आणि गीता मित्तल कोण आहेत? तर गीता मित्तल जम्मू काश्मीर हायकोर्टाच्या न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. जम्मू काश्मीर हायकोर्टाच्या न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. जॉन मॅकफॉल कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 खेळाडू, पर्याय क्रमांक 2 अंतराळवीर, पर्याय क्रमांक 3 खेळाडू आणि अंतराळवीर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. चलो बरोबर आहे. माने सर, रमेश सर, प्रियंका मॅडम बरोबर आहे. चलो पुढल्या प्रश्नाकडे चला. जॉन मॅकफॉल कोण आहेत? खेळाडू, अंतराळवीर, खेळाडू आणि अंतराळवीर. चला लवकर सांगा. पळा, ग्राउंडवर पळाल्यासारखं लाईव्ह चॅट पळली पाहिजे. पळवा वागावनो, पळवा, लाईव्ह चॅटला पळवा. जाताना कुणीही व्हिडिओला लाईक न करता जाणार नाही, आता चांगला लाव. तुम्हाला तुमच्या प्राणप्रिय माणसाच्या शब्दात वागावनो. बिना लाईक करता जर गेलो तर काहीच खरं नाही. कळलं का? चला बघा, जॉन मॅकफॉल कोण आहेत? पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. खेळाडू आणि अंतराळवीर आहेत. कारण या माणसाने 2008 मध्ये पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेलं होतं. कुठे? पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. कोणतं पदक मिळवलं होतं? ब्रॉन्झ पदक मिळवलं होतं. मग आत्ता जॉन मॅकफॉल का चर्चेत आहेत? तर जॉन मॅकफॉलला युरोपियन स्पेस एजन्सी आंतरराष्ट्रीय स्थानकावर पाठवत आहे. इंटरनॅशनल स्पेसच्या ठिकाणी पाठवत आहे, म्हणजे ISSवर. आणि विशेष या माणसाचा अपघात झाला होता, त्यामुळे हे अपंग आहेत, म्हणजे त्यांना मोदींच्या भाषेमध्ये आपण दिव्यांग म्हणू. तर हे पहिले असे दिव्यांग व्यक्ती ठरत आहेत जे अंतराळवीर ठरत आहेत. काय ठरत आहेत? पहिले असे व्यक्ती ठरत आहेत जे काय आहेत? पहिले अपंग अंतराळवीर. जगातले पहिले अपंग अंतराळवीर म्हणजे कोण आहेत? जॉन मॅकफॉल आहेत. यांचा देश तुम्हाला विसरायचा नाहीये. यांचा देश आहे ब्रिटन. यांचा देश कोणता आहे वागावनो? ब्रिटन. पाठवणारी संस्था कोणती आहे? युरोपियन स्पेस एजन्सी. आत्ताच केलो का लाईक? थँक्यू. बरोबर आहे, बरोबर आहे रोहिणी मॅम. पहिले अपंग अंतराळवीर आहेत जे आता कुठे येणार आहेत? आंतरराष्ट्रीय स्थानकावर जाणार आहेत. चलो पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. हां, तर आजचे प्रश्न संपलेले आहेत. शार्प 8:09 वाजलेले आहेत. काही अडचण नाही. व्हिडिओला लाईक करता कुणीही जाणार नाही. आज माझा पहिला दिवस होता, त्यामुळेच थोडेसे प्रश्न पण सोपे होते. इथून पुढे जरा प्रश्नांची पातळी आपण हळूहळू वाढवत जाणार आहोत. त्यामध्ये विज्ञानसारखा विषय असल्यामुळे थोडंसं शांततेत घेतलेलं आहे. तर सगळ्यांनी पाऊस पडत आहे हे निमित्त करून घरात झोपण्यापेक्षा, पाऊस नसेल तर रान ओलं का असेना, ग्राउंड ओलं का असेना, तुम्हाला नंबर 1 कुठं जायचं? ग्राउंडला जायचं आहे. सर्वांनी जीव तुटेपर्यंत, जीव म्हणजे काय म्हणून आपण कुत्ता छाप मेहनत करायची आहे. कसली मेहनत करायची आहे? कुत्ता छाप. ओके. तर सगळ्यांनी आराम करा. नंबर 1 कार्यक्रम चालू आहे. आमिर शेखचा सर चालू करा 1984. आता इथं काय चालू करायचं आहे? चला सर्वांचे आभार. राजमुद्राशी तुम्ही सर्वजण असेच कनेक्ट राहाल. यामध्ये नो डाऊट्स रोज रात्री 8 वाजता JKच्या दृष्टिकोनातनं आउट ऑफ मार्क देण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी या प्लॅटफॉर्मवरनं 1 तासाच्या आतमध्ये केले जाईल. यामध्ये काही विषय नाही. तुमचं आमच्यावरचं प्रेम असं कायम राहील.
हे पाऊस जसा सातत्याने कोसळत आहे तसंच तुमचं प्रेम आमच्यावरती कायम बरसत राहील आणि त्या प्रेमामधनं आम्हालाही काहीतरी इच्छा व्हावी की बाबा आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि आम्हालाही थोडंसं असं वाटलं पाहिजे की बाबा नाही यांच्यासाठी नाही पळत तर मग कुणासाठी पळायचं आहे. तर कायम तुमचं प्रेम असंच राहील आणि आमचीही माया तुमच्यावरती अशीच राहील, यामध्ये काही संशय नाही. आत्तासाठी मस्त खावा प्या आणि निवांत झोपा. प्या म्हणजे पाणी प्या जेवण करून, ठीक. आत्तासाठी पळू, आता पाणी न पिता दुसरं काही पिल्यास ग्राउंडचं अवघड होईल. हां चालते, आता जेवण करा, नंबर 1 झोपा, काय करायचं करा, पण सकाळी उठलात की टका